नमस्कार, मी प्रियंका. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझा हा पहिला मराठी व्लॉग आहे. तर चला बघूया आज दिवसभरात काय काय होतं आहे ते. आता ब्रेकफास्टची तयारी करते मी. आज आपण पोहे बनवूया. क्रिशूला पण पोहे बनवायचे आणि आम्हाला पण. चला, पहिले तर आता मी कांदा चिरून घेते. तर हे सगळं कापून घेतलंय. टोमॅटो, कांदा, मिरची. अरे थांब एक मिनिट कृष्ण. आता मी क्रिशूसाठी पण पोहे करणार आहे. तर पहिले मी मिरची टाकणार नाही आहे, नंतर तडक्यामध्ये टाकून मिरची. आता मी लगेच चहा पण ठेवून.
आता आपले पोहे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. मी क्रिशूसाठी थोडेसे काढून घेते. बिना मिरचीचेच हे पोहे. हे क्रिशूला थोडेसे काढते आणि त्याच्यातले शेंगदाणे नंतर काढून टाकते. हे बघा, हे काढून ठेवलेत त्याला. आता ही कढई दुसरीकडे ठेवते आणि मिरचीला तडका देते. इकडे आपला चहा पण उकळलेला आहे. आता ही मिरची टाकून घेते याच्यामध्ये. चला आता मस्त ब्रेकफास्ट करूया आपण. मम्मी चला, क्रिशू चल पोहे. या चला या, आमच्या बुब्बीला पोहे खायचे. चला बघितलं का कसं लिंबू फुलतोय त्याच्यात. मम्मीने घेतली तिचं तिने. तू खा आपलं पोहे. करते 10 दिवस आहे ना आपला, त्यामुळे आपण नंतर जाऊ शकतो 3-4 दिवस. तिथला पण 6 दिवस असतो. पाहत बस गौरी गणपती बरोबर. या पद्धतीने आम्ही अशी आंघोळीची तयारी करून ठेवतो क्रिशूची. हे बॉडी लोशन आहे, म्हणजे वापरते क्रिशूसाठी. आणि हे कपडे काढले आणि टॉवेल असं पसरून ठेवलेला आहे. चला आंघोळीला क्रिशू, चला आंघोळीला चला. क्रिशू, आता आमच्या क्लिशू मस्तपैकी लेली झालाय. आंघोळ करून करून आंघोळ करून करून लेली झालाय. बाय कर, बाय, टाटा टाटा कर, टाटा टाटा कर. क्रिशू मस्तपैकी लेली झालाय आता आमचा. रेडी टू रॉक बुदिक. ओ माझं आता सगळं आवरून झालंय. आंघोळ वगैरे झाली आहे. क्रिशूला पण आंघोळ घातली आहे. आता आपण क्रिशूचं जेवण बनवूया आणि मग क्लिनिकला जाऊया. आणि मला आज ब्लाऊज वगैरे पण शिवायला टाकायचं आहे गणपतीच्या साडीचं. तर बघूया आज होत आहे की नाही, कारण खूप पाऊस चालू आहे.
बघा खूप जास्त ढग आणि खूप जास्त पावसाळा चालू झालेला आहे. बघू आपल्याला जाता येतंय की नाही आज, नाही तर मग उद्या. हे बीन्स छोटे कापून घेतले, कांदा कापून घेतलाय आणि तांदूळ आणि डाळ भिजवत घातले होते 10 मिनिटं अगोदर. आणि हे वाटाणे घेतले. इथे कुकर ठेवलाय. आता चला आपण चालू करूया. आता मी फोडणीसाठी तूप टाकून घेणार आहे. तुपातच बनवते, तेलात नाही बनवत त्याचं काय. हे घरी बनवलेलं तूप आहे आमच्या सासूबाईंनी. थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. थोडंसं जिरं टाकायचं आणि हिंग आणि आता कांदा टाकायचा त्यामध्ये. बीन्स टाकायचे. हलवून घेते थोडंसं. आणि आता हे वाटाणे टाकते. तुमच्या बाळाला काही दुसरे व्हेजिटेबल्स आवडत असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता. हे तो खातो म्हणून मी उजवून हेच टाकते. थोडीशी हळद टाकून घेते. आणि आता भिजवलेले तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते म्हणजे पटकन शिजते पण आणि छान मऊ पण होते. आता ह्याला शिट्ट्या आणून द्यायच्या. आणि गॅस मोठा करायचा. आता खिचडी शिजायला ठेवली आहे तर तोपर्यंत मी रेडी झाली आहे. इकडे आज कुर्ता घातला येलो कलरचा आणि ह्याचं बघा काय चालू आहे.
मध्ये 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 क्रिशू झोपलाय आता. मी जाते क्लिनिकला आता. चला. पप्पा आले ढोकळा घेऊन. ढोकळा आणलाय पप्पांनी. थँक्यू. माझा आहे क्रिशू, माझा आहे गंगवा, माझा आहे ते. थँक्यू. क्रिशू दीदी कुठे आहे? केसरींचं क्रिशू दीदी कुठे दीदी? केसरींचं 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 दीदी कुठे? दीदी कुठे? हसत हसत लग्नाचा अल्बम बघतायत पप्पा. क्रिशू गीतांजलीला मस्का लावतोय. गीतांजलीने रसमलाई आणली आहे. कोणी केले गीतांजली? तिने ढोकळा केलाय. इकडे मटण केलंय. तांदळाची भाकरी केली आहे. टोमॅटोची चटणी केली आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी. आणि ज्वारीची भाकरी केली आहे. आणि इकडे लोणी आहे. आणि इकडे आई आहे. बस. ये जादू किया तूने, क्या जादू किया. मैं इधर रहने वाला ती ना त्याला काय पण पाहिजे असेल ती देते ना, त्याच्यामुळे तिच्याकडे चाललाय तो. जेवण झाल्यावर आम्ही सगळे इथे बसलो आणि मग असंच गप्पा मारल्या सगळ्यांनी. आणि मग थोडा वेळ झोपलो. आता ऑलमोस्ट सगळे पेशंट झालेले आहेत. आता फक्त एक पेशंट राहिला आहे. अँड देन मी आणि अजय आज जाणार आहोत डिनरला. चला. आम्ही दोघं जण चाललो डिनरला आता. अरे क्या है? सर्व कर दो. हे होतं चिकन स्प्रिंग रोल आणि खूप यमी होतं आणि क्रिस्पी होतं. आणि मग आम्ही मागवली मेन कोर्ससाठी चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. आणि अशा प्रकारे आमचा डिनर झाला. आणि मग आम्ही पान खायला गेलो. मी खाल्लं चॉकलेट पान. आणि मग लेट झाला होता काल खूप. घरी येऊन झोपून गेलो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.